युवकांच्या या राज्याच्या युवा मिशन 2024 या मेळाव्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे सर्वे सर्वा आदरणीय दादा, आपल्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय वळसे पाटील साहेब, आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनिलजी भाईदास पाटील, संजयजी बनसोडे, इथं उपस्थित सर्वांची नावं घेणं शक्य आहे, आदितीताई आणि युवकांच्या आपल्या पक्षाचे अध्यक्ष सूरजजी चव्हाण आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना वेळेचं भान लक्षात घेता आपल्या सर्वांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला उभ्या महाराष्ट्रातून इथं उपस्थित असलेला माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणाई बंधू भगिनींनो आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, मी बसल्या बसल्या विचार करत होतो की 2 जुलैला दादांच्या नेतृत्वाखाली व्यासपीठावर बसलेल्या आम्ही सर्वांनी एक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घेतली आणि 5 जुलैला 2 तारखेला जो घेतलेला निर्णय तो 5 तारखेला दादांनी विशद केला। त्या कार्यक्रमाला मीही बोललो आणि एवढं सांगितलं की खऱ्या अर्थानं लोकशाही कुठे आहे, तर 5 जुलैच्या त्या सभेमध्ये फक्त व्यासपीठावर होती, आजही ती आपल्या समोर दिसते। पण त्यावेळेस पासून ते 6 फेब्रुवारी पर्यंत उभ्या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आदरणीय दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य काय याची चर्चा गावातल्या पारापासून ते BKCच्या सॉफ्टवेअरच्या ऑफिस पर्यंत होत होती। पण 6 तारखेला लोकशाहीचा विजय झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आपला, आज चिन्हही आपला आणि पर्व इथून पुढचं फक्त अजित पर्व। मला अनेक जणांनी प्रश्न विचारले की आता तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य काय, दादांचं भविष्य काय? जर उभ्या महाराष्ट्रातनं एवढी तरुणाई इथं पुण्यामध्ये जमा झाली असेल तर पुढचे 50 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि दादाच्या नेतृत्वाला भविष्याची चिंता नाही, हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। ही तरुणाई, हे उत्साह आज कदाचित दादा सुद्धा भारावून गेले असते। दादांना कधी आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला मिळावं, त्याची लोकप्रियता मिळावी, आयुष्यभर जिजत राहिले पण स्वतःच्या नावासाठी नाही, तर त्या काळात तात्कालीन आपल्या नेतृत्वासाठी आयुष्यभर जिजत राहिले। पण जिजत राहत असताना स्वतःबद्दल मी जिजलोय आणि त्या जिजलेल्या चंदनाचे अनेक जणांना विजयी तिलक लावले। ते विजयी तिलक लावलेले काही आता राहिलेले कष्टीवादी, मी कष्टीवादी याच्यासाठी म्हणतो की आमचा जन्म मराठवाड्यात झालाय आणि एखादा व्यक्ती ज्यावेळेस निराश होतो त्यावेळेस मराठवाड्यातल्या खेड्या गावात कष्टी झालाय असं म्हणतात। म्हणून ज्यांना दादांनी जिजून स्वतःला चंदनाप्रमाणे त्यांच्या माथ्यावर तिलक लावला, आज तेच जर काही भामटे
दादांच्या विरोधात बोलणार असतील तर माझ्या या तरुणाईला सगळ्याला आव्हान आहे, तुम्ही आम्ही जर खऱ्या अर्थानं दादाच्या पाठीमागे उभा असो तर जे जसं समोरून येईल तसं शिंगावर घ्यायची तयारी या तरुणाईने आपल्या सगळ्यात ठरवावं लागेल. नाहीतर जैसे चल रहा है वैसे चल रहा है. काही दिवसापूर्वी आता कष्टीवादीमध्ये काही जण राहिलेत आणि तटकरे साहेब मला हे राहिलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यातले त्या दोघांच्या एक गोष्ट आठवली. एक गण्या असते आणि एक मन्या असते आणि दोघं एका रूम मध्ये बसलेले असते. गण्या म्हणतोय, अरे मन्या लाईट गेली वाटतं, मी मेणबत्ती लावतो. मन्या म्हणतो, अरे हो लाव, पण मला उकडतंय राव, जरा पंखाही लाव. गण्या म्हणतोय, वाटलंच मला असं काहीतरी थोड्या येड्यासारखं तू बोलणार. मन्या म्हणतोय, काय र, अरे पंखा लावल्यावर मेणबत्ती विझल ना. आता हे कोण गण्या आणि मन्या हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का? गरज आहे का? एवढ्यावरून समजून घ्यावं तुम्ही सुद्धा. आणि इथून पुढे आमच्या दादांवर आणि व्यासपीठावर बसलेल्या आमच्या नेतृत्वावर जर मर्यादा सोडून बोलाल तर ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आमची तरुणाई शांत बसणार नाही, ही शपथ तुम्हाला घ्यावी लागेल. मी अनेक वर्ष युवक चळवळीमध्ये काम केलेला एक कार्यकर्ता. मी विद्यार्थी चळवळ पाहिली, मी युवकांची चळवळ पाहिली आहे, मी असंख्य बेरोजगारांचे मेळावे पाहिलेत, मी असंख्य बेरोजगारांचे मोर्चे पाहिलेत. ही सगळ्या परिस्थितीतून झाल्यानंतर मी ज्यावेळेस काल रात्री झोपताना विचार करत होतो की खऱ्या अर्थानं तरुणाईला आणि तरुणाच्या नेतृत्वा पार्टीमाग जर कुणी उभं केलं असेल तर आमच्या सारख्या तरुणाला दादा आमच्या पाठीमाग उभं राहिले. म्हणून देशाच्या इतिहासात सार्वभौम सभागृहाचा विरोधी पक्ष नेता माझ्यासारखा तरुण हा इतिहासात नोंद झाली आहे फक्त दादांमुळे झाला. मिटकरी साहेब, आपण सुद्धा तरुण वयात आमदार दादांमुळेच झालात. अण्णा आपण सुद्धा, भाई आप भी, ताई तुम भी, इथं अशी बसलेत. किती नावं सांगू. अरे आज दादांच्या सोबत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत जेवढे आमदार तुम्ही उभा कराल त्या आमदारामध्ये सर्वात तरुण सर्व पक्षामध्ये या राज्यातल्या जर कुठले आमदार असतील तर ते दादांच्या सोबत असणारे तरुण आमदार आहेत. अरे माझ्यासारखा एक त्या काळामध्ये 2010ला कुणी जर्मल म्हणायचं. जर्मल माहिती ना, जर्मलची भांडे असायची जुन्याच्या काळात. जर्मल कुणी पितळ म्हणायचं. अरे पण माझ्यासारखा पितळ ज्यावेळेस दादांसारख्या परिसराला घासला त्याच वेळेस माझं सुद्धा सोनं झालंय, हे आपण विसरू नका. पण आज राजकारण कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना वाटत असेल की हे प्रोफेशन आहे, पण दादासाठी कधी राजकारण, व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवर नेत्यांसाठी कधी राजकारण प्रोफेशन नाही. मी सुद्धा राजकारणामध्ये, हे राजकारण मला घरात खायला भाकर मिळत नाही म्हणून इथं करत नाही. हे प्रोफेशन नाही तर हे मिशन आहे. आणि माझ्या या तरुणाईला आव्हान आहे की हे दादांचं आपण राज्याचं मुख्यमंत्री म्हणून
मिशन याच्यासाठी केलंय की दादांच्या विकासाची दृष्टी महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. हे मिशन घेऊन आज आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत. प्रोफेशन ना आपल्यापैकी अनेक जणांना वाटतंय की येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या निवडणुका, विधानसभेच्या आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत, पंचायत समितीच्या आहेत, महानगरपालिकेच्या आहेत. प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला उमेदवारी मिळावी. एक काळ होता राजकारणामध्ये 40 वर्षापूर्वी निवडणूक लढवणं हे एक लक्ष्य असायचं. पण आज राजकारणामध्ये समाजकारण करत असताना एक पक्ष म्हणून फक्त निवडणूक लढवणाऱ्याला आणि निवडणूक जिंकणाऱ्यालाच महत्व नाही, तर निवडणूक न लढवता पडद्याच्या मागे उभा राहून आपल्या पक्षाला आणि नेत्याला मोठं करणाऱ्याला सुद्धा तेवढंच आज राजकारणात महत्व झालंय. हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. त्यामुळे या रंगमंचावर आजच्या पक्षाच्या या व्यासपीठावर जी तरुणाई महाराष्ट्रातली आहे, काही जणांनी हाही ध्येय आपल्या मनी बाळगला पाहिजे की भलेही मला निवडणूक लढता आली नाही तरी चालेल, पण पूर्ण वेळ मी माझ्या घरची भाकर खाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि दादांचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा पुरोगामी विचार महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये प्रत्येकाच्या रक्ताच्या कणाकणामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. हेच 2024चं खऱ्या अर्थानं मिशन आहे. एवढं जर आपण केलं तर 24च्या विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलंय, या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं, ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. हे युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं. एवढं सांगतो, काही जणांना या ठिकाणी असं वाटतं दादांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टीत निर्णय घेत असताना त्या क्षणाला दादा कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील, त्या क्षणाला भुजबळ साहेब, वळसे पाटील साहेब कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील, त्या क्षणाला मी कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असेल, याच्यापेक्षाही सर्वाधिक मानसिक परिस्थितीतून, वाईट परिस्थितीतून जात होतं तर दादा जात होते. दादा आपलं नेतृत्व एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे, या नेतृत्वाला जपण्याचं कामही आम्ही करू. फक्त एवढंच सांगतो, आपण सर्वांनी लक्षात घ्या की आपला वाद्याचा पक्का अजित दादा, शब्दाचा पक्का अजित दादा. आणि एक सांगतो की इन महाराष्ट्र पॉलिटिशियन किंवा देशामध्ये सुद्धा शब्द देऊन पाळणारं नेतृत्व जर कोण असेल तर एकमेव ते दादा आहेत. हे प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगतो. एवढंच या ठिकाणी बोलतो, आपल्या सर्वांची ताकद हीच खऱ्या अर्थानं येणाऱ्या 25 नाही तर 50 वर्षामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल. हे लक्षात घ्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.